नागपूरची दंगल ही एका अफवेमुळे घडल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेबाची कबर हटावचे नारे देत आंदोलन केलं आणि यावेळेस गवताच्या पेंड्या असलेली औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली। मात्र यासोबत धार्मिक मजकूर असलेला कापडही जाळल्याची अफवा संध्याकाळी पसरवण्यात आली। त्यामुळे 200 ते 300 लोकांच्या जमावानं घोषणाबाजी केली आणि प्रकरण चिघळल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। अत्तरोळमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला। याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। त्यामुळे ही अफवा नेमकी कुणी पसरवली आणि दंगल भडकवली याचाही शोध घेणं गरजेचं आहे।